तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 10 गायींसाठी शेडची बांधणी कशी असावी आणि किती माप आहेत शेडची, तर सर्व काही जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा खूप छान असणार आहे. शेवटपर्यंत बघा. शेडची सगळी माप तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, ही गव्हाण बघूया. गव्हाणीला किती खर्च आलाय, गव्हाणीची माप बघूया आपण. तर बघू शकता ही गव्हाण किती फूट अंतर आहे गव्हाणीमध्ये. गव्हाणीचं हे 2.5 फूट अंतर हा. आहे एका गव्हाणीत. हा. पण इथं जरा स्पेस कमी झालेला आहे, कारण काय माहितीये का, आपण गोट्याला स्ट्रक्चर करताना हे डांब उभा आपण रिंग मध्ये केलेलं हा. नाही. हे आपण डांब उभ्यात वरच केले, तिथून वर केलेत. हा. जरी समजा डांबाला काही क्रॅक गेला, काय केला तर एवढं पडलं तरी डांब निघू शकतो आपल्याला. हा. नंतर खाली घातले असते तर सगळी रिंग फोडायला लागले. हो. म्हणून आपण हे आपल्या सगळ्या डोक्यानं आपल्या वर डांब घातलेलं आहे. हा. तरी इथं काही सुद्धा अडचण येत नाही गाईला खाण्यासाठी. हिचं किती अंतर राहते? तिथं नाही म्हणलं तर सव्वा एक फूट राहते गाईला अंतर. काही सुद्धा अडचण येत नाही, काही सुद्धा अडचण येत नाही. बरोबर. ती अशी गाई खाऊ शकते पा. बरोबर. काही सुद्धा अडचण येत मित्रांनो, नाही. इथं खाल्लेला आहे संपूर्ण वैरण चारा टाकलेला आहे तो. बघू शकताय. साईडनं जाळी मारली का? हा, संपूर्ण जाळी मारलेली आहे आपलं. आणि भिंत त्याला किती फुटाची घेतली साईड? भिंत ही 4 फुटाची घेतली आपण. 4 फूट भिंत. वर भिंत. जाळी किती मारल्या? जाळी आहे ती 6 फुटाची. 6 फुटाची जाळी आहे. 6 फुटाची जाळी आणि खाली 4 फूट म्हणजे 10 फुटाची भिंत आहे. आणि वर व्हेंटिलेटर साठी ठेवले हवा यायला. आणि गोठा फक्त महत्वाचा नवीन जे बांधणार आहे त्यांनी फक्त हवेशीर बांधावा, म्हणजे जेणेकरून हाईट कमी करू नये, जेणेकरून उन्हाळा जर लागला तर गाईला धाप लागते, काय होतं. त्यामुळे जेणेकरून जेवढा वर हाईट जेवढी होईल तेवढा त्याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं. आता हाईट किती आहे गोठ्याची? ह्या गोठ्याची हाईट, हे डांब आहेत बघा 11 फूट आपले. आपण त्याच्यावर अजून अँगल लावून आपण तरी हे नाही म्हणलं तर 3-1 फूट आपण वाढवलेलं आहे. म्हणजे साधारणतः 13 ते 14 फूट आपण हाईट केलेली आहे गोठ्याची. बघू शकताय मित्रांनो, 13 ते 14 फूट हाईट आहे गोठ्याची. ह्या बाजूला बघू शकताय 4 फुटाची भिंत आणि किती 5 फुटाची जाळी ना? 6 फुटाची. 6 फुटाची जाळी आणि वर व्हेंटिलेटर साठी सुद्धा म्हणजे हवा खेळती राहायला मार्ग ठेवलेला आहे. अतिशय सुंदर स्ट्रक्चर त्यांनी स्वतःच्या डोक्याने तयार केलेलं आहे. तर खाली त्यांनी बघू शकताय, खाली तुम्ही कोब्याला अशा रेषा म्हणजे ओढलेल्या आहेत. म्हणजे शेतकरी आडव्या रेषा मारते. तुम्ही उभ्या म्हणजे का म्हणून असं मारले? उभ्या काय होते, आडव्या मारले की त्यात मूत साठतोय, मग ते शांत तसंच साठून जाते. उभ्या रेषा असले का पाणी मारलं तरी आपलं निघून जाते. त्यामुळे काय गाय घसरायची काय असं भानगड होत नाही ना. गाय घसरुनी म्हणून पाणी वगैरे आलं तरी मूत सगळं जाते, सगळं निघून जाते. बरोबर, ठीक आहे. आणि गेट पण तुम्ही इथं केलेला आहे. कुट्टे मशीन साठी जागा पण तुम्ही केलेली आहे. हो, इकडे बघू शकताय मित्रांनो, ही गेट आहे इथं, असं बघू शकताय. गेट आहे तिथं, दाखवा की जरा. हे गेट आपण केलेलं आहे इथं. गेट जेणेकरून आपण मोठं केलेलं आहे, जेणेकरून 5 फुटाचं केले, जेणेकरून आपलं जरी गाय आली तरी काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. मोठी गाय असली काय असली तरी 5 फुटाचं गेट 5 फुटाचं आपण गेट केलेलं आहे. बघू शकताय मित्रांनो, 5 फुटाचं गेट आहे. आणि गेटच्या बाजूलाच त्यांनी समोर पण शेड आहे, गेटच्या बाहेर पण. आणि त्या शेड मध्ये साईडला कुट्टी मशीन आहे. कुट्टी मशीनचं आपण दाखवूया. आपण साईडला इथं कुट्टा मशीनची सोय केलेली आहे. बघू शकताय मित्रांनो, साईडला कुट्टा मशीनची सोय लागूनच केलेली आहे, जेणेकरून कुट्टी उचलली आपले, जेणेकरून जवळच्या जवळ जनावरांनी घालता येईल. म्हणून आपल्या जवळच्या जवळ कुट्टा मशीन आपण केलेले आहे. बघू शकता इथं कुट्टा मशीन आहे. इथं कुट्टी करून डायरेक्ट इथं गेट आहे. गेट साधारणतः 5 फुटाचा आहे. किती बी मोठी जरी गाय असली तरी आरामात आत जाऊ शकते, बघू शकता. आणि इथं या बाजूला त्यांनी पाण्याची बॅरल भरून ठेवलेलं आहे. पाण्याची त्यांनी नळ सिस्टीमचा लावलेला आहे, बघू शकता. पाणी कशाचं आता? पाणी आता ही नदीच आहे आपल्याला. नदीचं डायरेक्ट पाईपलाईन करून डायरेक्ट आपलं ग्रामपंचायतीचं पाणी येतं आपल्याला. डायरेक्ट गोठ्याचं ग्रामपंचायतीचं पाणी. बरोबर, ठीक आहे. बघू शकताय मित्रांनो, तर पाण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे. गायला बसायला सोगळी जागा आहे. 4 फूट अंतर ठेवलेलं आहे. अजिबात दाटी वाटीने गाय बसत नाही. 4 फूट एकदम मापात अंतर ठेवलेलं आहे. जी नाळ किती फुटाची आहे? ही नाळ 6 फुटाची ठेवली आपण. 6 फुटाची. काय अडचण येते का? काही सुद्धा अडचण येत नाही.
हा. व्यवस्थित ढाळ दिला तर काही तुझी अडचण येत नाही. हा हा. बघू शकता मित्रांनो, ही नाळ 1.25 फुटाची नाळ आहे. ढाळ व्यवस्थित दिलेला दिलेला आहे. आहे. इथून बघू शकताय, इथं थोडा कमी ढाळ आहे आणि जसं जसं खाली जाईल तसं तसं ढाळ जरा वाढत गेलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर मूत अजिबात तुमच्या गोठ्यामध्ये साठून राहणार नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. तर मित्रांनो बघू शकताय, गायी पण सोगड्या बसलेल्या आहेत. बघू शकता अंतर एकदम परफेक्ट आहे. हे जर ह्या बाजूला 6 गायी आणि दुसऱ्या बाजूला 6 गायी, अशा म्हणजे 12 ते 16 गायी आरामात राहू शकतात ह्या स्ट्रक्चर मध्ये. बघू शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.